निकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. आठवते का हा मंत्र शेवटचा कधी उच्चारला होता? किंवा आठवतंय का कधी अन्नदान केलं होतं? कावळे आणि चिमण्यांसाठी खिडकीत पाणी ठेवलेलं तरी आठवतंय का? नाही आठवणार, कारण आपण हे हल्ली काही करतच नाही ना. अन्नदान तर करत नाहीच, पण अन्न मात्र नेहमी वाया घालवतो. कारण पंक्तीत मांडी घालून जेवणारे आपण आता बुफेच्या रांगेत उभे राहून जेवू लागलोय ना. पोषक पौष्टिक अन्न आपली संस्कृती आहे हे आपण विसरतोय, कारण आपण सतत बाहेरचं खातोय. आपल्या घराच्या स्वयंपाकघरात आजीच्या बटव्यात अनेक रोगांचं औषध आहे. कोविड काळातला घरगुती काढा आठवतोय ना तुम्हाला? पण रात गई आणि बात गई म्हणून आपण सगळंच विसरतोय. अन्न तर आपण सरास वाया घालवतो. अन्न वाया घालवताना एक क्षणही पुरेसा आहे, पण ते पिकवताना किती मेहनत किती वेळ लागतो हे माहिती आहे का तुम्हाला? गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचा देवता. ती कुटुंब बाप्पांच्या मार्फत तुम्हाला हेच सांगतोय, अन्न वाया घालवू नका. जितकं लागेल तितकंच खा आणि अन्नदान करा. कारण जेव्हा आपल्याला भूक लागते आणि आपण खातो त्याला म्हणतात प्रकृती. आपल्याला भूक नसतानाही आपण खातो त्याला म्हणतात विकृती. आणि आपण अन्नाचा घास खायला जातो आणि अचानक त्यावेळी कोणीतरी भुकेला बाजूला येतो. त्यावेळी आपण अर्धा घास त्याला भरवतो, त्याला म्हणतात संस्कृती. हीच संस्कृती जपूया, पौष्टिक अन्न खाऊया, अन्नदान करूया. बोला गणपती बाप्पा मोरया.